परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं नाही। 6 वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही। 6 वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही। मात्र अतिरिक्त बळाचा वापर केल्यामुळे पोलीस निरीक्षक घोरबांड यांचं निलंबन। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाणार आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही केली जाईल। सोमनाथ सूर्यवंशीला कोणतीही मारहाण करण्यात आली नव्हती। सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा दुर्धर आजार होता। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत दिली जाणार। त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे आहेत, वडार समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशांनी काही कोणाचा जीव परत येत नाही। तथापि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीने केली जाईल।